नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 88 पोर्टल धनुराशीसाठी काय राहणार आहे आणि तुमच्यासाठी गायडन्स काय आहे हे आपण बघणार आहोत. देवाचं नामस्मरण करा. जेव्हा तुम्ही कधी ही रीडिंग बघत असाल, ही म्हणजे कोणतीही रीडिंग तुम्ही बघत असाल, तेव्हा कार्ड अजून शफल केलेले नाही आहे, त्यामुळं हे कार्ड मी घेऊ शकत नाही. कारण जेव्हा कधीही तुम्ही रीडिंग बघत असाल तेव्हा देवाचं नामस्मरण करायला विसरू नका. कारण ही एनर्जी तुम्हाला तेव्हाच मॅच होते जेव्हा तुम्ही पूर्णतः देवाला मॅनिफेस्ट करत असता. जी एखादी गोष्ट तुम्ही विचारत आहात परमेश्वराला, तेव्हा ती मॅनिफेस्ट करा, म्हणजे ती तुमच्यापर्यंत पोचते, तुम्हाला मिळते. आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायला विसरू नका. बघा, कुलदेवी, साक्षात कुलदेवी आलेली आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे आहे? कुलदेवीची एनर्जी आली आहे. 88 पोर्टल साक्षात परमेश्वराने तुम्हाला गाईड केलेलं आहे. परमेश्वर साक्षात तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. अजून काय एनर्जी आहे आपण बघूयात. कार्ड तुम्हाला दिसत आहेत का? बघूयात. पहिला शफल करून कार्ड काढून घेते, नंतर व्यवस्थित लावते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप एनर्जी निघाली आहे. चला, बॉटममध्ये आहे क्वीन ऑफ पेंटिकल्स. हे मी जरा थोडं साईडलाच ठेवून देते, कारण कार्ड बघितले पाहिजेत आपल्याला कसे आलेले आहेत. भरपूरच कार्ड आलीत. चला, हे कार्ड आपण नंतर बघूयात. हे कार्ड तुमच्यापर्यंत आलेलं आहे, पण हे याची एनर्जी बघून नंतर हे काय आहे किंवा हे कार्ड्स तुम्हाला काय सांगत आहेत ते आपण नंतर बघूयात. हे पहिला या कार्डाची एनर्जी तुम्हाला कितपत मॅच होत आहे हे बघूया. हे आहे धनुराशीसाठी एनर्जी. धनुराशीची पूर्ण एनर्जी यात आहे. मुळात तुम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहे. मेहनत तुम्ही इतकी भरपूर तुमच्या आयुष्यात मेहनत झालेली आहे. स्ट्रगल तुम्ही करत आहात, मेहनत घेत आहात, खूप ठिकाणी ट्राय करून बसलेला आहात. जॉबसाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेला आहात, पण जो सक्सेस तुम्हाला हवा आहे, जे बॉन्डिंग तुम्हाला तयार करायचे आहे, ते तुम्हाला सक्सेस, ती ग्रोथ तुम्हाला त्या तुमच्या लाईफमध्ये मिळत नाही आहे. कष्टही भरपूर आहेत, मेहनत तुमची पूर्ण टोकापर्यंत पोचलेली आहे. तुम्हाला रात्री झोपसुद्धा येत नाही, एवढं तुम्ही टेन्शनसुद्धा घेत असता. तणाव तुमच्या शरीराला खूप झालेला आहे. येत्या 88 पोर्टल नंतर पण त्या अगोदरची एनर्जी ही तुमची आत्ता सध्या जेव्हा कधी हे रीडिंग तुमच्यासमोर 88 पोर्टलच्या अगोदर किंवा 88 पोर्टल दिवशीसुद्धा तुमच्यापर्यंत पोचलेली असेल, तरीसुद्धा ही एनर्जी तुमची असेल. धनुराशीची एनर्जी आहे. धनुराशीच्या व्यक्तींना ही एनर्जी 88 पोर्टलच्या अगोदरची ही एनर्जी मॅच होत असेल, तर यानंतरचा कालावधी जो आहे ते साक्षात परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तुमचं एक न्यू बिगिनिंग होणार आहे. फुलची एनर्जी आहे. द फूल म्हणजे येणारे शून्यापासून परत तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहे. जे स्ट्रगल, जी मेहनत तुम्ही घेतलेली आहे ते पूर्णपणे तुमची थांबणार आहे. कारण तुम्ही आता जे बुद्धीला म्हणजे शरीराला ताणतणाव देऊन, बुद्धीला एक स्ट्रेस देऊन जे तुम्ही स्ट्रगल करत होता, ज्यासाठी गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. एक कप जो असतो, आपण कप घेऊन हातात जशी एखाद्या गोष्टीची वाट बघत असतो, त्याच्या संधीची वाट बघत असतो, ती संधी तुम्हाला मिळत नव्हती. एवढं कष्ट करून सुद्धा तुमच्यापर्यंत ती पोचत नव्हती. हे सगळे तुमचे कष्ट आहेत. तुम्ही कधी ती मुमेंट तुमच्या आयुष्यात येते हे तुम्हाला वाटत आहे. तुम्ही सध्या हँगमॅनची भूमिका तुमची झालेली आहे. इतकं कष्ट करून, इतकी मेहनत करून, स्ट्रगल करून, कितीतरी प्रयत्न केले, कितीतरी आयुष्यात वेळ येऊन गेलेले आहेत त्या गोष्टीसाठी, पण तुम्हाला ते होतच नाही आहे, त्यातून सक्सेसच मिळत नाही आहे. तुम्ही सध्या हँग झालेला आहात. काय करावं किंवा काय नाही ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला समजत नाही आहेत.
मिळत नाही आहे. 3 नंबरचं कार्ड आहे द वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे आयुष्यात सगळ्या गोष्टी 88 पोर्टलनंतर येत्या 3 महिन्यात 88 पोर्टलनंतर येणाऱ्या 3 महिन्यात ही तुमची ग्रोथ होणार आहे. 3 महिन्याच्या आत. बरोबर 3 महिन्यानंतर तुम्ही वर्ल्ड म्हणजे अखंड जेवढी परिस्थिती तुमची कमजोर आहे त्या कमजोर परिस्थितीला एक वर्ल्ड देणार आहात. एक विजयाची थाप देणार आहे. तुम्ही स्वतःही परमेश्वर तुमच्या पाठीवर थाप देणार आहे आणि तुम्ही हे जे कप घेऊन जे आशा करून जे कष्ट करून जे करण्याचा किंवा एक सक्सेसचा इच्छा मनात धरून जर तुम्ही काही जर करत असाल तर ते 100% तुमच्या आयुष्यात हा क्षण 3 महिन्याच्या आत आणि 88 पोर्टलनंतर साक्षात परमेश्वर तुम्हाला गाईड करणार आहे. तुम्हाला ते सांगणार आहे. तुमच्या मनात ते भरवणार आहे. तुम्हाला परमेश्वराची एनर्जी तुमच्यामध्ये कनेक्ट होणार आहे. परमेश्वर साक्षात तुम्हाला गाईड करणार आहेत आणि द फूल म्हणजे तुम्ही इतके खुश असणार आहात की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. कोणत्याच गोष्टीचं दुःख राहणार नाही. येणाऱ्या काही काळात तुम्हाला हे सगळे जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला मिळत राहणार आहे. दुःखी जे सॅडनेस तुमच्या आयुष्यात आहे, जे दुःख जे तुम्हाला सारखं वेदना होत असतात, वेदना म्हणा काय अजून खूप स्ट्रेस, शरीराला ताणतणाव किंवा काम करण्याची न इच्छा होणं, वादविवाद सारखं होत असणं, सगळ्यांची भांडणतंटा होत असणं, सगळं मिटून एका नवीन आयुष्याला एका नवीन प्रवासाला तुम्ही सुरुवात करणार आहात. त्याच मगाशी मी साईडला ठेवलेली कार्डामधलं सांगत आहे. कारण सगळे जे कार्ड एनर्जी आलेली आहे त्यात मी सगळं तुम्हाला स्पष्टीकरण देऊन सांगणार आहे. कारण डेथचं कार्ड आलं आहे. जे गोष्टी संपणार आहे जे डेथ म्हणजे जे 88 पोर्टलला जे संपणार आहे ना, तिथून हे नवीन चालू होणार आहे. टावर मुवमेंट येऊन गेलेली आहे. आता सध्या तुम्ही स्ट्रगल करत आहात त्या निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही जे आता आहात, ही निगेटिव्हिटी आहे जी तुमची, ह्या निगेटिव्हिटीतून तुम्ही बाहेर येणार आहात. हे जे कप आहे ते तुमच्या हातात आहे. ते साक्षात परमेश्वर तुमच्यापर्यंत ती एनर्जी पोचवणार आहे आणि खूप छान एनर्जी आहे. पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. 88 पोर्टलनंतर हे सगळं तुम्हाला तुम्हाला न्याय मिळणार आहे. साक्षात परमेश्वर तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवणार आहे. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये स्वतः आपल्या कुलदेवतेचं किंवा तुम्ही ज्या देवतेला मानत असाल त्या देवतेचं नाव लिहायला किंवा कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला जे हवं ते काम पटकन क्विकली तुमच्याकडे येऊन तुमचे कार्य व्हायला सुरुवात होईल. परमेश्वराची एनर्जी तुम्हाला मॅच होऊन तुम्हाला जे काम ही एनर्जी आहे ते तुमच्यापर्यंत पोचून तुम्हाला एक नवीन ग्रोथ मिळायला सुरुवात होईल. विश्वास आहे